सो फायनली आपलं बाप्पाचं दर्शन घेऊन परत एकदा विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर फायनली बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतोय, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. आपण फायनली टाटा बाय बाय करतोय पालीला. सो फायनली आपलं बाप्पाचं दर्शन घेऊन आपण परत अलिबागला निघालेलो आहे. मगाशी आपण जी नदी दाखवली तिथे काही तेजसचे फोटोशूट करायचे आहेत आणि आपले हिमालयनचे पण, त्यामुळे तिथे आपण थांबून थोडंसं फोटोशूट करणार आहोत. तर बघूया कसं काय आपल्याला जमतंय ते करायला, कारण आता इथे हीट पालीमध्ये भरपूर वाढलेली आहे. आपला एक मित्र आहे इथे, त्याला भेटून जाऊया. हा एक्सपिरियन्स पण आपल्याला हवा आहे, कारण आता पुढली जी आपल्या राईड आहेत त्या ॲक्च्युली आपल्या मे महिन्यापर्यंत आहेत. त्यामुळे आपल्याला कसं उन्हाला हँडल करायचं आहे आणि काय म्हणजे कसं आपल्याला राईड करता येईल याच्यावर सगळं डिपेंड आहे आपलं. कारण बाबा आपली ही हिमालयन पण सुद्धा भरपूर हिट झालेली आहे आणि आपलं ॲक्च्युली चांगलं दर्शन झालेलं आहे. कारण ॲक्च्युली आपल्या मित्राचं इकडे सलून आहे. आताच भाऊजांनी फोन केलेला, ते भेटून गेले. मी नाही, मी चाललो, बोला आलो पुढं, तसंच बोलो. चल येऊ, चल. सो फायनली 10 मिनटं पण थांबायची इच्छा होत नाही, कारण ॲक्च्युली इथे पालीमध्ये भरपूर हिट, पालीमध्ये नाही अख्ख्या अलिबाग तालुक्यात सुद्धा भरपूर हिट आहे. कारण 2 दिवसापूर्वी रात्री पण थोडंसं पाऊस पडून गेला आहे अलिबागमध्ये, त्यामुळे आता थोडंसं हिटचं प्रमाण वाढणार आहे. आणि आपली डेल्टा पण खूप गरम झालेली आहे, तिला थोडा वेळ थंड करायला लागणार आहे. कारण ॲक्च्युली आपला इथे जास्त वेळ गेलेला नाही आहे, कारण आपला मित्र होता श्रीपाद, त्याने आपलं VIP दर्शनच दिलं आपल्याला तिथे जाऊन, त्यामुळे आपल्याला जास्त रांगेत वगैरे उभे राहायला लागलेलं नाही आहे. तरी पण आज मित्रांनो मी रायडिंग गिअर घातलेला नाही आहे. हा बघा, नॉर्मली आपला जो जॅकेट येतो विंटरसाठी तो घालून आलो आहे. रायडिंग गिअरमध्ये तर बाबा पूर्ण वाट लागली असती, कारण इथे गरमी भरपूरच आहे. तो आपली डेल्टा पण खूप गरम झालेली आहे. बट आता नो ऑप्शन, आपण परतीचा मार्ग घेतलेला आहे. आपल्याला आता अलिबागला इथून जायला मिनिमम 1 ते 1.5 तास लागेल. थोडंसं आपल्याला फोटोशूट आणि थोडंसं रील्स बनवायचे आहे. तर बघू आपल्याला पुढे गेल्यावर काय लोकेशन कुठे चांगलं मिळत असेल तिथे थांबून आपण थोडंसं फोटोशूट आणि रील्स बनवण्याचा प्रयत्न करू. आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली आज राईडची सकाळी जेव्हा घरातून निघालो तेव्हा खूप असं मस्त वाटत होतं, क्लायमेट एकदम असं थंड होतं. तर तुम्ही हा व्हिडिओ बघता वेळेस पूर्ण बघा, स्किप करत बघू नका. कारण काय होतं मग ते तुम्ही स्किप करता आणि पुढे ढकलत जाता, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काही समजत येत नाही आहे, म्हणजे समजून येणार नाही आहे. कारण आपण पण या व्हिडिओमार्फत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि काहीतरी म्हणजे असं वेगळं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो व्हिडिओमध्ये, की आज आपण काहीतरी आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना
few moments later. नमस्कार मित्रांनो, परत एकदा विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तेजस आपल्यासोबत आहे. तर आपण थोडंसं नदीच्या काठी उभे आहोत. ती तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला. तिथे जर आपण उतरून थोडेसे बघूया काय आपल्याला फोटो वगैरे शूट करता येतो, व्हिडिओ शूट करता येतो काय ते बघूया. तर चला. सो इथून हा रस्ता आहे ॲक्च्युली. थोडासा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू आपण. अशी ही नदी आहे मस्त. एक आपला मित्र ड्रोन शॉट घेतोय, तर आपल्याला त्याचा जरा व्हिडिओ मिळाला तर बरा होईल. तर असा हा व्ह्यू आहे नदीचा. मस्त असं. ॲक्च्युली नदीकाठी तेवढं गरम होत नाही आहे, बट बघूया. पण फायनली टाटा बाय बाय करतोय पालीला. मस्त असा नदी किनारी थोडासा आराम केला आणि आता आपण निघतोय, कारण हेट भरपूर वाढलेली आहे. तर आपण आपल्या परतीच्या अलिबागच्या घराकडे निघत आहोत. निघूया तेजस, चलो. You said never let me go. You said never let me go. You said. तर फायनली आपली ही राईड सक्सेसफुली झालेली आहे. मेन रोडवर आपण पोचलेलो आहे. वडखळ गोवा हायवे. गाडीवर बसल्यावर तेवढं म्हणजे गरम होत नाही आहे, बट हीट भरपूर आहे. कारण आपले आता क्लायमेट थोडेसे चेंज होत चाललेले आहेत. कधी पण पाऊस पडतोय, कधी पण गरम होतोय, कधीही. समोरचा डोंगर सुद्धा छान वाटत आहे. क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत. माझी ॲक्च्युली सकाळी सुद्धा झोप कंप्लीट झालेली नाही आहे. ॲक्च्युली त्या नदीच्या किनारी चांगलं वाटत होतं, बट खूप गरम गरम असा वारा मारत होता. म्हणजे वाऱ्याचा झुळूक गरम येत होता. त्यामुळे जास्त आपण तिथे काही रेस्ट करू शकलो नाही आहे, कारण आपल्याला तेवढा स्पॉट चांगला मिळालेला नव्हता. तर आपला इंस्टाग्राम ID आपल्या डिस्प्लेवर शो होतच असेल, तर प्लीज मला फॉलो करा. सो आता मेन हायवे सोडून आपण थोडा वडखळ सिटीमधून चाललो आहे. जस्ट कारण
तर चला, मस्त ब्रिज वाटतोय. सकाळी ऍक्च्युली आपल्याला सनसेट म्हणजे सनसेट नाही सॉरी सूर्योदय अरे यार गाडी परत खूप हिट व्हायला लागली आहे हिमालय. सो जबरदस्त रोड आहे पण आपला टायर आपला साथ नाही देत आहे. ॲक्च्युअली मी तुम्हाला खरं सांगू ना की मी पहिले असे यूट्यूबवर बरेच व्हिडिओज बघायचो. मला आवडायचं ॲक्च्युली बाईक तर पहिल्यापासूनच मला आवडते. राईड पण मी भरपूर केलेले आहेत बट माझं चॅनल नव्हतं यूट्यूबवर. पण असं जेव्हा मला वाटायचं की हे राईड करतात, व्हिडिओ शूट करतात, नंतर ते एडिट करतात, त्याला किती मेहनत लागते ते आता मला ॲक्च्युली समजतं. कारण या गोष्टी करणं साहजिकच खूप म्हणजे असं हार्ड वर्किंग आहे. कारण एवढं सेटअप लावून फिरणं, रायडिंग गिअर्स घालणं, हेल्मेट घालणं आणि ते शूट करणं, नंतर ते शूट झालेलं सगळेच व्हिडिओ नीट बघून त्याचं एडिटिंग महत्त्वाचं आहे. एडिटिंग करणं आणि ती नंतर फायनली म्हणजे आपण यूट्यूबवर अपलोड करणं खूप हार्ड वर्किंग आहे यार. मी सलाम करतो यार सगळ्या यूट्यूबर्स मित्रांना, कारण त्यांनी खूप स्ट्रगल केलेले आहेत. कारण काहींचे जे चॅनल्स आहेत ते खूप जुने आहेत, 8-8, 10-10 वर्षापूर्वीचे आहेत आणि त्यांनी ॲक्च्युली खूप मेहनत केलेली आहे त्याच्यासाठी. सो डेल्टा मस्त असा रोड आहे, छान वाटतं. ॲक्च्युली बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही यायचो पालीला जाण्यासाठी या रूटनी तेव्हा भरपूर रोड खराब असायचा पण मजा यायची. कारण तेव्हा कसं होतं की भरपूर मित्र असायचे, भरपूर बाईक्स असायचे आपल्यासोबत, तर खूप मजा यायची. एन्जॉय करत मजा करत आम्ही सकाळी उठून बाप्पाच्या दर्शनासाठी यायचो. मस्त डोंगर दिसतोय पूर्ण. रायडर कपल्स होतं बाजूला. तर बघा यूट्यूब फॅमिली मेंबर्स, कसा हा आजचा आपला व्हिडिओ वाटतोय तुम्हाला. प्लीज कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही बघितलंच असाल किती मेहनत लागते या गोष्टी सगळ्या करण्यासाठी. तर तुमचा रिस्पॉन्स आणि तुमचा सपोर्ट मला हवा आहेच. आपली पाठवून डान्स करते. ॲक्च्युली मी तुम्हाला टायर दाखवायचं राहून गेलं. घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला टायरची आपल्या काय अवस्था झालेली आहे ती. कारण जास्त आपली बाईक चाललेली नाही आहे बट गाडी जास्त उभी राहून सुद्धा टायर्स खराब होतात. ॲक्च्युली या रोडवर तेवढं जाणवत नाही आहे पण थोडंसं जर ऑफ रोडिंग रोड वगैरे आला ना, खड्डे वगैरे, की लगेच टायर जाणवतो आपला. सो माझं आता फायनली ठरलेलं आहे, मी MRFचंच टायर तिला टाकणार आहे. कारण मला ॲक्च्युली त्याची डिझाईन पण आवडली आहे आणि त्याला तो MRFवाले मला 2 वर्षाची वॉरंटीसुद्धा देत आहेत. त्यामुळे माझं फायनल झालं आहे, मी MRFचंच टायर टाकणार आहे. तेजस भरपूरच पुढे गेला आहे.
आपलं टायरचा इश्यू आहे, त्यामुळे आपण डेल्टा जास्त फास्ट चालू शकत नाही, कारण मला जाणवते पाठून आपली बाईक पूर्ण अशी डान्स करते. सो आपण आता हे कुर्डूस गाव लागलेलं आहे आपल्याला. कुर्डूस गावात फायनली पोचलेलो आहोत. आता ॲक्च्युली उद्यापासून ते गुरुवार ते शुक्रवारपर्यंत आपल्याला संडे राईड, आता पुढच्या संडेला कुठे राईड करायचं आहे याचं प्लॅनिंग करायचं आहे. तर बघूया, जर जवळपास जर तुमच्या आजूबाजूला अलिबागपासून जास्त नाही 1 डे ट्रिप जर करता आली, तर असा कुठला तुमच्या इथे जर जवळपास कुठे स्पॉट असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरा लोकेशन किंवा जागेचं नाव तुम्ही शेअर करू शकता. ॲक्च्युली चालू बाईकवर तेवढी गरमी लागत नाही आहे, पण ॲक्च्युली भरपूर गरम होते खरं सांगायचं तर, कारण आपली डेल्टासुद्धा खूप गरम झालेली आहे. इंजिन एवढं हिटिंग करतोय ना की आता काय सांगू तुम्हाला. पण आज राईडला तुम्हाला काही सांगू, आज खूप मजा आलेली आहे. ॲक्च्युली जेव्हा सकाळीच मी घरातून निघालो तर एवढं क्लायमेट जबरदस्त होतं ना, तर मला जस्ट आहे ना मॅक्झिमम 5:30 ते 6ला निघायचं होतं, बट थोडंसं आम्हालाच लेट झालं उठायला. यूट्यूब फॅमिली मेंबर्स, आपण आता 15 ते 20 मिनिटात घरी पोहोचणार आहोत. तर बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक अँड शेअर अँड कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची जर्नी आपण इथेच थांबवत आहोत. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट भेटूया, म्हणजे संडेला. तर चला, बाय बाय, टाटा अँड टेक केअर.